मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. भाषा द्वेष सारे संपू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. पुन्हा बसलो मनावर शुद्धतेचे चादणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. नमस्कार. NGF आणि सक्षम यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या वेबिनारच्या दुसऱ्या पुष्पात मी सौ नूतन विनायक गुळगुळे, NGF ची अध्यक्षा या नात्याने श्री सुरेशजी पाटील साहेब, डॉक्टर सौ अंजली मनोज भाटवडेकर मॅडम आणि सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आणि यापुढील सूत्रे सौ नीता माळी मॅडम यांच्याकडे सोपवते. खाली व्हिडिओ Can we go to the video of NGF and then can we please start? Yes, sir. Yes, sir.
नीता मैम, नीता मैडम शुरू. मॅडम स्टार्ट. सुस्वागतम. एनजीएफ आणि सक्षम आयोजित मिटवू अंतर ऐकू निरंतर, मिटवू अंतर ऐकू निरंतर या वेबिनार मालिकेच्या दुसऱ्या भागात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एका सुंदर प्रार्थनेनं आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली. एनजीएफ आणि सक्षम या दोन्ही सामाजिक संस्थांची थोडक्यात माहिती आपण पाहिली. एनजीएफ अर्थात नूतन गुळगुळे फाउंडेशन, दिव्यांगांसाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना आत्मविश्वासानं जगता यावं यासाठी काम करणारी संस्था. आणि त्याचबरोबर दिव्यांगांसाठी काम करणारी, देशातल्या सर्व राज्यात सक्रिय असणारी अशी सक्षम ही संस्था. हाती घेतलेल्या कामाबद्दलचा विश्वास, सचोटीचा व्यवहार, प्रामाणिक कार्यकर्त्यांची साथ आणि दिव्यांगांसाठी काम करण्याची आस ही एनजीएफ आणि सक्षम या दोनही संस्थांची खास वैशिष्ट्ये आहेत. दिव्यांगांसाठी काम करत असतानाच सध्या कोविडच्या काळात घरी असलेल्या आपल्या सगळ्यांमध्ये वैचारिक देवाणघेवाण व्हावी आणि माणसातल्या माणूसपणाला साथ घालावी या आणि याच हेतूनं ही वेबिनार मालिका घ्यायचं असं आम्ही ठरवलं आणि त्याचा आजचा हा दुसरा भाग. यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून माननीय डॉक्टर अंजली भाटवडेकर, बालरोग तज्ज्ञ, आणि माननीय श्री सुरेश पाटील, सक्षमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, ही दोन मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण सगळे श्रोते सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि माननीय सुरेशजी पाटील यांना उद्घाटनपर असे 4 शब्द बोलण्याची विनंती मी करणार आहे. पण त्यापूर्वी सुरेशजींबद्दल अगदी थोडक्यात. माननीय सुरेश पाटील निस्वार्थी कार्यकर्ते म्हणून सर्वदूर आहेत. विकलांग, बहुविकलांग यांच्यासाठी सातत्यानं काम करणारे माननीय सुरेशजी संवेदना प्रकल्प लातूरचे ते कार्यवाह आहेत. दिव्यांगजनांच्या राज्य सल्लागार समितीवर त्यांनी उत्तम काम केलं आहे. विवेकानंद हॉस्पिटल लातूर इथं ते ट्रस्टी म्हणून काम करतायत. संवेदना ही जी संस्था आहे लातूरमध्ये, ती विकलांगांसाठी फिजिओथेरपी, डे केअर, पुनर्वसन केंद्र, पालक प्रशिक्षण केंद्र, ITI सेंटर, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन यासारखे अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असते आणि या सगळ्याचे कार्यवाह म्हणून सुरेशजी काम करतात. सर, आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करते. माननीय सुरेश पाटील सर. नमस्कार. नूतन गुळगुळे फाउंडेशन आणि सक्षम कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिव्यांगजन आणि दिव्यांगजनांचे जे अभिभावक आहेत, पालक आहेत, त्यांच्यासाठी हा एक विषय ठेवलाय. ही एक खूप चांगली, आनंदाची आणि स्वागताची बाब आहे. वर्तमान परिस्थिती ही कोरोनाची जी जागतिक महामारी आहे, तिची जी परिस्थिती, तिची जी भयानकता, त्यामुळे एक मानसिक दृष्ट्या दिव्यांगजन आणि त्यांचे पालक हे थोडे जरा व्यथित झालेले आहेत, हवालदिल झालेले आहेत. काय करावं असे अनेक प्रश्न आहेत. त्याचं कारणही तसंच आहे. तर कारण असं आहे की कोरोना महामारीच्या संदर्भामध्ये आरोग्य विभागासमोर काही कन्फ्युजन असे दिसतात. या विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्यांची मतं ही वेगवेगळी आहेत. त्यामुळं अभिभावक काय हा प्रश्न आहे ते जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. आणि अशा कालखंडामध्ये नूतन गुळगुळे फाउंडेशन आणि सक्षम कोकण प्रांत त्यांनी अंजली मॅडमचं इथे वक्तव्य ठेवलेलं आहे. ही एक खूप दिलासा देणारी, आनंदाची बाब आहे. तसं पाहिलं तर आपल्या भारतामध्ये या कोरोना महामारीचा जो एक मृत्यू दर आहे तो भारतामध्ये फार कमी आहे. त्याचं प्रमुख कारण जे मला जे वाटतं असं की आपल्या भारतामध्ये जी संयुक्त कुटुंब पद्धत आहे आणि जो संस्कार दिला जातो आणि आयुर्वेदाचा एक मोठा वारसा भारताला मिळालेला आहे. ऑलरेडी अनेक कुटुंब दिव्यांगजन, दिव्यांगांचे अभिभावक असे आहेत की जो आयुष मंत्रालयाने
निर्देश केलेला काढा जो आहे तो अनेक कुटुंबामध्ये घेतलाच जातो प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी. योग असा एक विषय आहे की त्याचं सुद्धा एक अंमल प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये होत असतं. त्यामुळं काही प्रमाणात मनाने आणि शरीराने खूप खंबीर अशा पद्धतीने या समस्येच्या सामोरे जात आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी सुद्धा उत्सुक आहे की अंजली मॅडम या अनुषंगाने काय आम्हाला मार्गदर्शन करतायत ते. परत एकदा मी एनजीएफ आणि कोकण प्रांत या दोन्ही संस्थांना शुभेच्छा व्यक्त करून मी नीता मॅडमकडे माझे हे संचालन सुपूर्द करतो. धन्यवाद. आवाज येत नाही नीता मॅडम. नीता मॅडम आपला आवाज येतो. धन्यवाद सर. येतोय आवाज आता? हा हा येतो आवाज. यानंतर आपल्या आजच्या मान्यवर वक्त्या माननीय डॉक्टर अंजली भाटवडेकर यांचा मी अगदी थोडक्यात परिचय करून देते. अंजली मॅडम म्हणजे एक छान मराठमोळे व्यक्तिमत्व. मुंबईकरांना बालरोग तज्ज्ञ म्हणून त्या माहितीच आहेत. अंधेरीला त्या प्रॅक्टिस करतात. RN कूपर हॉस्पिटल DNB या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून मॅडमनी काम केले. L&T हेल्थ सेंटरमध्ये ऑनररी म्हणून मॅडम काम करतात. अनेक शाळा, सामाजिक संस्था, आरोग्य संस्थांमध्ये हेल्थ एज्युकेशन, उत्तम आरोग्यासाठी मॅडमचा सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असतो. गेल्या अनेक वर्षापासून पार्ल्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळेतल्या अर्थात छोट्या दोस्तांच्या पालकांसाठी पालकत्व, सुजाण पालकत्व या विषयासाठी अनेकविध कार्यक्रम मॅडमनी केलेले आहेत. त्यांचं संगोपन हे पुस्तक अतिशय छान आहे. सर्व पालकांनी, विशेषतः लहान मुलांच्या पालकांनी ते आवर्जून वाचावं, संग्रही ठेवावं असं हे पुस्तक. महानगर या वृत्तपत्रात बालचिकित्सा, बालरोग या विषयावर मॅडम कॉलम लिहितात. ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि इतरही वेगवेगळ्या चॅनेल्सवर मॅडमनी चाइल्ड हेल्थ या विषयासाठी आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये त्या मेडिटेशन कॅम्प घेतात. मेडिटेशनसाठी सर्वांना ते शिकवतही असतात. तनामनाचं आरोग्य कसं योग्य राखावं यासाठी त्यांचा हा एक प्रयत्न आहे. मंडल चित्रप्रकार जो आहे, जो खूप सध्या मॅडमचे जे मंडल चित्रप्रकारातले बरेच आर्टिकल या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक दिवसांपासून त्या लिहित आहेत आणि ते अतिशय उपयुक्त वाचण्यासारखे असेच आहेत. मॅडम त्यांच्या व्याख्यानात त्याविषयी थोडंसं बोलतीलच. ज्युवेनिल डायबेटीस फाउंडेशन इथं सुद्धा मॅडम काम करतात. मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाला हे माहिती आहे की प्रत्येकाला मरणाच्या वाटेवर जायचंच आहे, पण तरी सुद्धा आपण मरणाला अतिशय घाबरतो आणि म्हणून मग छोट्या छोट्या आजारांना, किरकोळ दुखण्यांना घाबरून, भीतीनं, काळजीनं, कणाकणाने अक्षरशः आपण मरतो. पण मॅडमची गोष्टच निराळी आहे. अंजली मॅडमनी संपूर्ण सकारात्मक दृष्टीनं, इच्छाशक्तीनं, निरोगी मनाने कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात केली. दुःखाला, वेदनेला अलगद बाजूला ठेवून जीवनाला आणि जगण्याला सामोरं जाणाऱ्या अंजली मॅडम, त्यांच्याकडून आपण सगळ्यांनीच जीवन गाणं शिकावं, गावं आणि अनुभवावं. म्हणूनच आज आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय. तनामनाच्या आरोग्यासाठी नव्या जाणीवांसह मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. मॅडम, तुमचं NGF आणि सक्षम या दोनही संस्थांच्या वतीनं अगदी मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला बोलण्याची विनंती करते. माननीय डॉक्टर अंजली भाटवडेकर. डॉक्टर मॅडम, आपला आवाज म्यूट आहे. हॅलो, आवाज येतोय का? हो, येतोय मॅडम. येतोय. हा, बरं.
अ, न- सर्वप्रथम एनजीओ सक्षम यांनी मला इथे आमंत्रित केलं यामध्ये बोलण्यासाठी, त्याबद्दल तुमचे आभार. आणि विषयाला सुरुवात करण्याआधी थोडीशी एक पार्श्वभूमी सांगते. आताच नीता मॅडमनी सांगितलं की मी जेडीएफ म्हणजेच जुवेनाईल डायबिटीस फाउंडेशन या संस्थेबरोबर काम करते. जेडीएफ म्हणजे काय त्याच्याबद्दल एक थोडक्यात माहिती देते की जुवेनाईल डायबिटीस ज्यांना झालेला आहे म्हणजे लहान मुलांना जो डायबिटीस होतो त्या संस्थेबरोबर मी काम करते गेली 25 वर्षांहून जास्त. ही मुलं अगदी 10 महिने या वयोगटापासून ते मोठी मुलं 25-30 वर्षाची अशी आमच्याकडे असतात. आणि ही मुलं जशी जशी मोठी होत असतात तशी ती आमच्या संस्थेत. आमच्याकडे आता एक अगदी छोटं मूल जसं आहे तसं एक 70 वर्षाच्या आजी सुद्धा आमच्या संस्थेच्या सभासद आहेत. या मुलांना त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नसतं आणि त्यामुळे त्यांना रोज इन्सुलिनची 3 किंवा 4 इंजेक्शन घ्यावी लागतात आणि त्याच्याबरोबर 2 ते 4 वेळा रक्तातील साखर घरच्या घरी तपासायला लागते. आणि याबरोबरच काही आहाराची बंधनं असतात, व्यायामाची बंधनं असतात. ती सगळी बंधनं पाळून त्यांना आपलं रोजचं आयुष्य जगायला लागतं. आणि मी म्हटलं तसं ही लहान मुलं असतात त्यामुळे त्यांचं करिअर, त्यांचं शिक्षण हे सगळं या सगळ्या गोष्टी सांभाळून त्यांना करायला लागतं. या मुलांसाठी आम्ही दरवर्षी एक मोठा कॅम्प लोणावळ्याला घेतो. 3 दिवस आम्ही डॉक्टर मंडळी आणि ही मुलं आणि त्यांचे पालक असे एकत्र राहतो. या कॅम्पमध्ये मी अनेक वेळा या मुलांना असं बोलताना ऐकलंय की माझ्या डायबिटीसने मला खूप शिकवलं किंवा डायबिटीस हा माझा मित्र आहे आणि मला डायबिटीस झाला नसता तर मी या गोष्टी शिकलो नसतो. ही मुलं अगदी मनापासून बोलतायत, खरं बोलतायत त्याच्याबद्दल मला खात्री होती. पण हे जे ते बोलत होते त्याची खरी प्रचिती मला 6 वर्षांपूर्वी आली. 6 वर्षांपूर्वी जून 2014 साली मला कॅन्सर झाला आहे असं निदान झालं आणि त्यावेळेला मला 2 शस्त्रक्रिया, 6 किमोथेरपीची सायकल्स आणि 4 आठवडे रेडिएशन थेरपी अशा सगळ्या दिवसातून पार पडायला लागलं. हा संपूर्ण काळ 6 महिन्याचा होता. आणि या काळात मला माझ्या डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की मी चाइल्ड स्पेशालिस्ट असल्यामुळे इन्फेक्शन असणारी मुलं बरीच मी हाताळत होते. तर अशा वेळेला किमोथेरपी चालू असताना बाहेर जाऊ नये, क्लिनिक चालवू नये असा सल्ला मला देण्यात आला आणि तो मी पूर्णपणे पाळला. त्यामुळे जवळजवळ 6 महिने मी घरातच होते. म्हणजे हॉस्पिटलला जायला जे लागायचं किंवा क्वचित प्रसंगी कोणा कुटुंबियांकडे जायचे तेवढं सोडून जवळजवळ 6 महिने मी घरात होते. तर या काळामध्ये काही नव्या जाणीवा, नव्या इन्साइट्स मला लाभल्या आणि त्याबद्दल तुमच्याशी बोलावं, तुमच्याशी संवाद साधावा असं मला वाटलं, म्हणून हा विषय मी निवडलाय. आणि या कॅन्सर बद्दल किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंट बद्दल बोलण्याआधी मला असं वाटतं की थोडीशी आणखीन एक पार्श्वभूमी मला सांगावीशी वाटते की कॅन्सर ही माझ्या बाबतीत एक फायनल परीक्षा असावी ना तसं होतं. म्हणजे आपल्या कशा शाळेमध्ये चाचण्या असतात, मग 6माही परीक्षा असते आणि मग फायनल परीक्षा असते. तर तशा लग्न झाल्यानंतर आमच्या दोघांच्याही वाटेला, माझे पती डॉक्टर मनोज भाटवडेकर जे सायकियाट्रिस्ट आहेत ते आणि मी, आम्हाला दोघांनाही बऱ्याच आजारांचा सामना करावा लागला. पहिल्या वर्षातच माझ्या सासूबाई त्यांना कानाचा कॅन्सर झालाय असं लक्षात आलं होतं आणि तेव्हा टाटा हॉस्पिटलमध्ये त्यांना असं सांगण्यात आलं, 1986 सालची ही गोष्ट आहे, त्यांना असं सांगण्यात आलं होतं आम्हाला की 3च महिने या जगू शकतील. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी काही आम्ही ट्रीटमेंट त्यांच्यासाठी केली किंवा त्यांनी ज्या पद्धतीने या आजाराचा सामना केला त्या जवळजवळ 14 वर्ष यानंतर जगल्या. आणि 2000 साली जुलैमध्ये त्या गेल्या तेव्हा त्यांच्या कानाचा कॅन्सर कुठेही दिसत नव्हता, त्याचा काहीही त्रास त्यांना होत नव्हता. त्यांनी ज्या पद्धतीने धीराने या आजाराला तोंड दिलं ते मला कुठेतरी माहिती होतं. त्यानंतर माझ्या सासऱ्यांचे 2 मोठे हार्ट अटॅक्स
त्यामध्ये ते आजारी होते. त्यांचं हृदय फक्त 30% चालू होतं आणि तरीही ते सगळी कामं आनंदाने करत असायचे. त्यांचाही एक अनुभव माझ्या पुढे होता. आणि 1999 साली मनोजला रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा एक दुर्धर अतिशय वेदनादायी आजार झाला होता, ज्याच्यामध्ये सगळे सांधे सुजतात आणि अतिशय खूप जास्त दुःख त्याच्यामध्ये होत असतं. तर 2 ते 3 वर्ष त्याला खूप त्रास होत होता त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आम्हाला ओशो मेडिटेशन्स, ओशो ध्यान प्रकार यांची ओळख झाली. आणि जसं जसं ध्यानामध्ये मनोजनी आपलं लक्ष घातलं आणि तो सातत्याने ध्यान करत गेला, तसा तसा त्याचा आजार बरा होत गेला. आणि आता गेली 20 वर्ष त्याला कुठचाही ह्या प्रकारचा आजार नाहीये आणि तो पूर्णपणे याच्यातून बरा आहे. त्याला कुठचंही औषध चालू नाहीये. पण ह्या तीनही आजारांमधून मी काही काही गोष्टी शिकले असं मला वाटतं. आणि त्यामुळे या कॅन्सरला तोंड देणं मला थोडंसं इतरांपेक्षा सोपं गेलं असावं असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये सातत्याने रेग्युलरली मेडिटेशन करणं हा एक त्याच्यामधला फार महत्वाचा भाग होता असं मला वाटतं. साधारणपणे आपण कॅन्सर म्हटलं की आपली काय प्रतिक्रिया होते? एक शॉक बसतो. आणि कॅन्सरचं आपण समीकरण हे मृत्यूशी केलेलं आहे. म्हणजे मला आठवतं की माझा मुलगा जेव्हा मला कॅन्सर झाला, डिटेक्ट झाला, तेव्हा तो 16 वर्षाचा होता. आणि त्यांनी पहिला प्रश्न जो विचारला तो असा होता की ह्याच्यामध्ये मृत्यूचा चान्स किती आहे. आणि म्हणजे लहान मुलांना देखील याच्यामध्ये कॅन्सर आणि मृत्यू हे इतके जवळ आहेत याची थोडीशी कुठेतरी कल्पना असते. त्यामुळे तो एक मोठा शॉक असतो. आणि आपल्याला नेहमी असं वाटत असतं कॅन्सर वगैरे आजार हे दुसऱ्या कोणाला तरी होतील, आपल्याला नाही. आणि त्याच्यानंतर कुठेतरी हा आजार खरंच निदान बरोबर आहे का, मग त्याच्यामध्ये आपण दुसऱ्या डॉक्टरना दाखवायचं का, हा एक प्रश्न पुढे येतो. किंवा मग माझ्याच वाट्याला हे का यावं, मी काय केलं होतं म्हणून मला हा आजार व्हावा, अशा प्रकारचे व्हाय मी, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या पुढे येऊ शकतात. पण मी मगाशी म्हटलं तसं की आम्ही ह्या वेगवेगळ्या आजारांमधून गेलो होतो आणि मेडिटेशनही आमचं चालू होतं. त्यामुळे सुदैवाने मला ह्याच्यातले प्रश्न पडले नाहीत. शॉक बसला, तो कोणालाही बसतोच. पण त्या शॉक मधून मी आणि मनोज बऱ्यापैकी लवकर बाहेर पडू शकलो असं मला वाटतं. आणि यानंतर आम्ही एक खूप महत्वाची गोष्ट केली असं मला वाटतं त्यावेळेला. ती म्हणजे आम्ही हा आजार आता झाला आहे, तो तर आपल्याला स्वीकारायला हवा. पण या आजारामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्या पुढे पॉझिटिव्ह काय गोष्टी आहेत, सकारात्मक काय गोष्टी आहेत यांची एक लिस्ट केली. आणि ती लिस्ट बऱ्यापैकी मोठी होती. मी सगळ्या गोष्टी आता तुम्हाला सांगत नाही कारण त्याच्यातच सगळा वेळ जाईल. पण त्याच्यामधल्या काही गोष्टी अशा होत्या की मला जो कॅन्सर झाला होता त्याच्यामध्ये रोग बरा होण्याची शक्यता खूप जास्त आहे. आम्ही दोघंही डॉक्टर्स असल्यामुळे आम्हाला ह्याच्यापैकी बऱ्यापैकी माहिती आहे की काय काळजी घ्यायची असते किमोथेरपीच्या काळात म्हणा किंवा या संपूर्ण कालावधीत. टाटा हॉस्पिटलमध्ये जिथे आम्ही जायचं ठरवलं होतं, आम्ही विचारांती हा निर्णय घेतला होता की टाटा हॉस्पिटलमध्येच आपली संपूर्ण ट्रीटमेंट करायची. आणि माझी एक खूप जवळची मैत्रीण नीलम तिथे काम करत असल्यामुळे ते आम्हाला सोपंही गेलं होतं. तर तिथे आम्हाला ट्रीटमेंट घेता येते याच्याबद्दल आम्हाला एक कृतज्ञता वाटत होती. त्यानंतर आपल्याकडे काही आर्थिक समस्या नाहीये, कारण कितीतरी लोकांच्या बाबतीत आम्ही हे बघितलेलं आहे की कॅन्सर सारखा मोठा आजार झाला की ज्याच्यामध्ये खूप पैसे खर्च होण्याची शक्यता असते आणि आर्थिक परिस्थिती तेवढी नसते, मग त्यांना खूप त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. तशी आमची परिस्थिती नव्हती. आणि आम्हाला एक आध्यात्मिक अधिष्ठान होतं की ज्याच्यामुळे ही परिस्थिती चांगल्या प्रकारे कशी आम्ही स्वीकारू शकू याच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती होती म्हणा, थोडा अनुभव होता. अशी ही लिस्ट. आणि अर्थातच याच्याबरोबर अनेक लोक, अनेक कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, डॉक्टर्स हे आमच्यावर प्रेम करणारे, आम्हाला मदत करणारे आमच्या साथीला या काळामध्ये होते. तर मी म्हटलं तसं ही आमची लिस्ट खूप मोठी होती. आणखीनही काही त्याच्यामध्ये गोष्टी होत्या. पण ही लिस्ट केल्यामुळे एक काय झालं की कॅन्सरचे जे निगेटिव्ह नकारात्मक जे आपण भाग बघतो की त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स असतात म्हणा किंवा आधी म्हटलं तसं मृत्यूची भीती असू शकते, त्याकडे आमचं लक्ष न राहता आपल्याकडे काय काय चांगलं आहे
त्याच्याकडे आमचं लक्ष केंद्रित व्हायला लागलं. सो वी कुड फोकस ऑन द पॉझिटिव्ह. आणि मला वाटतं तो फार मोठा फायदा आम्हाला झाला. मी म्हटलं तसं चाचणी परीक्षा अनेक आम्ही दिल्यामुळे या फायनलला तोंड देताना आम्हाला खरं त्याचा फायदा झाला. आता थोडंसं मला या काळामध्ये मला जे जे काही अनुभव आले त्याच्याबद्दल सांगायचं. मी म्हटलं तसं आम्हाला हे थोडंसं सोपं गेलं मेडिटेशन चालू असल्यामुळे. त्याशिवाय आम्ही एका जपानी आध्यात्मिक संस्थेचे मेंबर्स आहोत, त्यामधूनही आम्हाला खूप फायदा झाला. आणि मी म्हटलं तसं का झाला, कसा झाला, आता काय करायचं, साईड इफेक्ट झाले तर काय होतील, असे प्रश्न आमच्या पुढे फारसे आले नाहीत. आणि या उलट मी असं ठरवलं त्यावेळेला की आता 6 महिन्याचा काळ मला घरातच घालवायचा आहे. मला पेशंट्स बघता येणार नाहीयेत. मला हॉस्पिटलमध्ये, कूपर हॉस्पिटलमध्ये जाऊन जे पीडियाट्रिक पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना शिकवण्याचं माझं आवडतं काम आहे तेही मला करता येणार नाही पुढचे 6 महिने, हे माझ्या लक्षात आलं होतं. पण मग मी ठरवलं की आपण हा काळ जो आहे तो आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत तो करण्यासाठी आपल्याला एक बोनस काळ मिळालेला आहे असं ठरवूया. आणि तसंच मी केलं की आपल्याला हव्या त्या गोष्टी, म्हणजे वाचन आहे, मला वाचनाची खूप आवड आहे, तर वाचन आहे, मेडिटेशन आहे, किंवा ओशोंचे प्रवचन आहेत ती ऐकण्यासाठी, मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला हा काळ मिळाला. आणि मी त्यावेळेला असं ठरवलं होतं की हा संपूर्ण काळ हा मी माझ्या स्वतःवर केंद्रित करणार आहे. आणि तसं मी केलंही. आणि त्यामुळे एक फायदा झाला की छोट्या छोट्या ज्या कमी महत्वाच्या गोष्टी असतात ना, त्याच्याकडे आपण बायका खूप वेळा अति लक्ष देतो असं मला वाटतं. की घरात किती पसारा पडलाय, किंवा स्वयंपाकाला बाईनी काय केलंय, मग ते चांगलं झालं असेल का, मग संध्याकाळचा स्वयंपाक काय करायचा. मी या सगळ्यामधून लक्ष काढून घेतलं. मनोजनी ही सगळी जबाबदारी फार चांगल्या पद्धतीने सांभाळली. सत्यजितनी, माझ्या मुलांनीही त्याला खूप चांगली साथ दिली. पण मी त्या संपूर्ण काळात असं ठरवलं होतं की घरातले प्रश्न याच्याकडे आपण आता लक्ष द्यायचं नाहीये. आता माझं सगळी जी एनर्जी आहे, सगळी ऊर्जा आहे, सगळा वेळ जो आहे तो मी स्वतः बरं होण्यासाठी देणार आहे. आणि त्यामुळे तसं मी केल्यामुळे मला माझी ऊर्जा कुठेही फुकट गेली नाही. आणखीन एक गोष्ट मी त्या काळामध्ये केली की कॅन्सर झाला हे कळल्यानंतर बरीच मंडळी काय करतात की हल्ली इंटरनेट आहे, गुगल आहे, त्यामुळे त्याच्यावरती जाऊन एक शोध घ्यायचा की हा कॅन्सर कसला आहे, मग त्याच्यामध्ये काय काय होऊ शकतं, आणि काय काय ह्याच्यामध्ये किती लोक बरे होतात हे बघण्यापेक्षा काय साईड इफेक्ट्स होतात किंवा काय कॉम्प्लिकेशन्स होतात ह्याच्याकडे लोकांचं जास्त लक्ष असतं असं मला वाटतं. मी आता माझ्या आजारानंतर काही पेशंटशी बोलत आलेले आहे, त्याच्यावरून मला हे नक्की असं वाटतं की आपण 80% लोक बरे झाले तर त्या 80%वरती लक्ष देत नाही. आपण 20% काय त्रास झाला, त्यांना काय काय कशातून जायला लागलं, कुठच्या दिव्यातून जायला लागलं, ह्याच्यावरती आपण फोकस करतो. त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं, मी आणि मनोजनी, की मी स्वतः इंटरनेटवरून जाऊन मी काहीही या आजाराबद्दल बघितलं नाही. आणि आता या क्षणी सुद्धा मला विचाराल तर मला टाईप कुठचा होता हेही मला आठवत नाही. त्या टाईपमध्ये काय होऊ शकतं, पुढे जाऊन त्याच्यामध्ये किती लोक जगतात, किती मरतात, हे मला काहीही माहिती नव्हतं. हा सगळा जो अभ्यास काय करायचा असेल तो थोडाफार मनोजनी केला. त्याच्यामधल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होत्या तेवढ्या तो फक्त मला सांगायचा. आणि जे जे काही निर्णय घ्यायचे असतील की पुढे काय करायचंय त्याच्याबद्दल तो आम्ही दोघंही चर्चा करायचो. पण त्यामुळे झालं असं की ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्याकडे आमचा फोकस राहिला नाही. भीती वाटली नाही का? निश्चितपणे वाटली. काही काही गोष्टींची आपल्याला भीती असतेच. मृत्यूची कदाचित तेवढी नसते, पण मृत्यूच्या आधी जी आपल्याला सहन करायला लागेल, दुःख सहन करायला लागेल, किंवा पीडा असेल आजारामध्ये, त्याला आपण कसे सामोरे जाऊ अशी आपल्या मनामध्ये एक कायम चिंता असते. आणि मलाही सुरुवातीच्या काळात थोडासा त्याच्याबद्दल धास्ती होती. पण मी म्हटलं तसं मेडिटेशन होता आमचा ट्रू लाईट, जे आम्ही जपानी संस्थेचे सदस्य आहोत, त्याचा मला फायदा झाला. आणि ही भीती जी आहे त्याच्याकडे मी थोडीशी दूर राहून साक्षीभावाने बघू शकले. सगळ्यात आधी भीती होती, पहिलं ऍक्च्युअली सर्जरीच्या वेळेला मला फारशी भीती नव्हती, कारण मी डॉक्टर असल्यामुळे कदाचित असेल की ही सर्जरी सोपी साधी आहे,
आणि त्याच्यामध्ये काही फारशी समस्या येण्याची शक्यता नाही याची मला खात्री होती. पण सर्जरी झाल्यानंतर जेव्हा किमोथेरपीची वेळ आली आणि मग मी डॉक्टर असल्यामुळे जास्तच किंवा इतर लोकांचं आपण काय काय ऐकत असतो त्याच्यामुळे मला ती थोडीशी भीती वाटत होती की ती किमोथेरपीच्या औषधांमुळे कसं होईल किंवा काय होईल. आणि मग त्या भीतीकडे मी थोडंसं तटस्थपणे बघायचं ठरवलं आणि जेव्हा ते मी केलं तेव्हा मला त्याचा एक फायदा झाला की एक्झॅक्टली कसली भीती वाटते. आणि मग माझ्या लक्षात आलं की किमोथेरपीची जी औषधं नसांमधून दिली जातात आणि ते नसांमधून काही वेळा बाहेर पडतात, मग त्याचा त्रास होतो, याची मला सगळ्यात जास्त भीती आहे. बाकीच्या गोष्टींची किंवा केस जातात किंवा या सगळ्या गोष्टींची मला फारशी भीती नव्हती. मग मी ठरवलं नसांमधून इंजेक्शन देण्याऐवजी हल्ली खूप नवीन नवीन संशोधन झालेलं आहे, त्यामुळे एक पोर्ट नावाची गोष्ट इथे छातीमध्ये बसवली जाते आणि त्याच्यामधून ही किमोथेरपीची औषधं देता येतात. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही निर्णय घेतला की आपण तो पोर्ट बसवून घ्यायचा. त्यामुळे भीतीचं एक कारण बाजूला झालं. त्यामुळे असेल कदाचित, पण किमोथेरपीच्या 6 सायकल्समध्ये मला वाटतं पहिल्या सायकलमध्येच मला थोडासा त्रास झाला, पण मला एकदाही उलट्या झाल्या नाहीत, माझं वजन कमी झालं नाही, माझा संपूर्ण काळामध्ये माझी भूक चांगली राहिली. मला म्हणजे अक्षरशः गंमत सांगते तुम्हाला की किमोथेरपी एकीकडे चालू आहे आणि दुसरीकडे मी बरोबर घेऊन जाणाऱ्या गोष्टी काय उपमा असेल किंवा सरबत असेल किंवा आणखी काय असेल ते मी खात असायचे. म्हणजे इतकी माझी भूक चांगली राहिली होती. पण त्याबरोबर एक गोष्ट आणखीन आहे की किमोथेरपी चालू असताना सतत कायम मनोज माझ्या बरोबर होता. प्रत्येक फॉलोअपला मनोज माझ्या बरोबर होता आणि त्याच्याबरोबरच मी माझ्या मैत्रिणीचं जे नाव घेतलं नीलम, ती देखील माझ्या बरोबर होती. आणि ह्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट मी स्वतः केली होती की एक मेडिटेशन आहे बॉडी माइंड बॅलन्सिंग म्हणून, ओशोंनी दिलेलं मेडिटेशन आहे आणि त्याच्यामध्ये ओशोंनी शरीर आणि मन यांचं संतुलन कसं राखावं. आपल्याला माहितीये की शरीर आणि मन हे खरं म्हणजे जोडलेले असतात, ते काही वेगवेगळे नसतात. आणि आपण मन आपलं जितकं स्ट्रॉंग असेल, सक्षम असेल, तितकं आपल्या शरीरावरती त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि तसा व्हावा म्हणून अक्षरशः आम्ही जेव्हा किमोथेरपीला टाटामध्ये जायचो तेव्हा ते जे मेडिटेशन आहे ते मध्ये कॅसेटमध्ये घालून आम्ही घेऊन जायचे आणि एकीकडे किमोथेरपी चालू आहे, ती IV चालू आहे आणि दुसरीकडे मी ते ऐकत असायचे. त्यामुळे असेल कदाचित, पण मी म्हटलं तसं मला त्रास विशेष काही या काळामध्ये झाला नाही. आणि दुसरं एक असं झालं की या काळामध्ये मला इतकं प्रेम लोकांचं मिळालं. म्हणजे कॅन्सर झाल्याचे फायदे काय व्हावेत अशी मी एक लिस्ट मध्ये तयार केली होती आणि त्याच्यामध्ये हा मला वाटतं सगळ्यात मोठा फायदा आहे की माझ्या कुटुंबियांचं, मनोज आणि सत्यजित हे तर माझ्या बरोबर कायमच होते, पण त्याशिवाय इतर अनेक म्हणजे मनोजचे माझे आई वडील किंवा मनोजचे आई वडील त्या काळात नव्हते, ते स्वर्गवासी झालेले होते, पण मनोजचे काका काकू, मावश्या, माझ्या आत्या, माझे आईच्या मैत्रिणी, माझे मित्रमैत्रिणी, ह्या सगळ्यांनी मला इतकी साथ दिलेली आहे याच्यामध्ये, इतकी की खरं सांगायचं तर त्या काळात माझा एक वाढदिवस आला होता आणि तो वाढदिवस इतका सुंदर साजरा करता आला माझ्या मैत्रिणींबरोबर की अजूनही इतक्या माझ्या 58 वर्षाच्या आयुष्यामध्ये कुठचे वाढदिवस लक्षात राहण्यासारखे आहेत तर त्याच्यापैकी तो एक वाढदिवस माझा आहे. मला म्हणजे माझ्या कूपर हॉस्पिटलमध्ये जे माझी विद्यार्थिनी होती एक, तिने मला एक मेसेज पाठवलेला मला आठवतं की तिचे रोजे चालू होते आणि तिने मला पाठवला निरोप की मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. किंवा आमचे जे गॅरेजवाले होते ते कुठेतरी देवीला जाऊन आले त्यांच्या आणि त्यांनी माझ्यासाठी तो प्रसाद घेऊन आले होते. तर असे इतके अनुभव मला आले आणि त्यामुळे लक्षात आलं की किती लोक आपल्यावरती प्रेम करत असतात आणि त्या प्रेमाने मला खरोखरच बळ दिलं असं मला वाटतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आम्ही या काळामध्ये केली. फायद्यामध्ये एक आणखीन फायदा मला सांगावासा वाटतो की तुम्हाला माहितीये की काही किमोथेरपीमध्ये केस जातात, तसेच माझेही पूर्णपणे केस गेले होते तेव्हा. आणि मग मी ठरवलं की आता इतक्या वर्षामध्ये मी कधीही छोटे केस ठेवले नव्हते, म्हणजे कट बॉयकट असा प्रकार केला नव्हता, तर आता तो करून बघायचा. आणि आता लॉकडाऊनच्या काळात माझे केस पुन्हा एकदा वाढलेले आहेत, पण त्या काळात गेली 5-6 वर्ष जवळजवळ माझे केस अतिशय छोटे होते आणि
मला त्याचा खूप आनंद होता की तयार होताना पटकन एक केसांवरती ब्रश फिरवला की तयार व्हायला होतं. याचा एक फायदा मला, आणि त्यांची फारशी काळजी पण घ्यायला लागत नाही, हा एक फायदा मला वाटतं मला या माझ्या कॅन्सरमध्ये झाला. मी म्हटलं तसं मित्रमैत्रिणी, कुटुंबीय यांचं प्रेम मला मिळालं. आणि याबरोबर एक गोष्ट आम्ही केली होती त्या काळात की ग्रॅटिट्यूड डायरी, कृतज्ञतेची एक डायरी लिहित असे. मी म्हटलं तसं आमचं जे जपानी संस्था आहे, आध्यात्मिक संस्था, तिथे काम करणाऱ्या स्टाफनी मला हे सांगितलं होतं की रोज अशी एक डायरी लिहा आणि ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतील त्याचंही तुम्ही लिहून काढा. म्हणजे उदाहरणार्थ तुमचा ड्रायव्हर तुम्हाला हॉस्पिटलला घेऊन गेलाय किंवा तुमच्या घरात काम करणाऱ्या बाईने तुम्हाला एक चहा करून दिलाय. अक्षरशः त्या काळामध्ये मी रोज रात्री झोपण्यापूर्वी ही डायरी लिहायचे. आणि सुरुवातीला कदाचित हे कठीण गेलं असेल की काय लिहायचं रोज उठून, पण नंतर इतकं की पानच्या पान त्या ह्याच्यामध्ये भरून जायचं त्या ग्रॅटिट्यूड डायरीने, आणि त्याचा मला अतिशय फायदा झाला असं मला वाटतं. जवळजवळ 2 वर्ष नंतर मी ही डायरी लिहित होते. आणि आता सध्या मी डायरी ह्या स्वरूपाने लिहित नसले तरी सुद्धा मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक विचार करते की आजचा दिवस कसा गेला, या दिवसामध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या, आणि या गोष्टींबद्दल धन्यवाद, परमेश्वराचे तर धन्यवाद देतेच, पण इतर ज्यांनी ज्यांनी मला मदत केली असेल त्या सर्वांचे आभार मानते. आपल्याला म्हणजे आपली सगळ्यांचीच, म्हणजे मी कोणाबद्दल असं बोलत नाही, पण आपली सगळ्यांचीच अशी आपल्याला सवय असते की चांगली गोष्ट जी होते ना त्याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. म्हणजे आता एक पांढरं समजा स्वच्छ कापड आहे आणि त्याच्यावरती 1 किंवा 2 काळे डाग आहेत, तर आपलं लक्ष कशाकडे जातं, त्या डागांकडे जातं, बरोबर आहे ना. आपण ते पांढरं शुभ्र कापड आहे त्याच्याकडे बघत नाही. तसंच आयुष्यात आपल्याकडे किती गोष्टी चांगल्या असतात, परमेश्वराने आपल्याला किती गोष्टी दिलेल्या असतात, ब्लेसिंग्स म्हणावं तसं, कृपादृष्टी परमेश्वराची आपल्यावरती असते, पण आपण त्याच्याकडे खूप कमी लक्ष देतो असं मला वाटतं. आणि या उलट ज्या कमतरता आहेत किंवा जी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, कोणीतरी आपल्याशी वाईट वागतं, त्याच्याकडे आपण सगळं लक्ष केंद्रित करतो. आणि समजा 90% 85-90% गोष्टी चांगल्या असतील त्याच्याकडे आपण लक्ष देणार नाही, पण ज्या काही 10-15% गोष्टी वाईट आहेत त्याच्याकडे आपण आपली सगळी ऊर्जा केंद्रित करतो आणि ती वाया घालवतो. हा अनुभव मी स्वतःही हे केलेला आहे आणि आपण सगळेच करत असतो. पण कॅन्सरच्या आजारातून किंवा त्याच्या ट्रीटमेंट, मला आजार म्हणावं असं काही होत नव्हतं खरं सांगायचं तर, त्यामुळे मला आजार म्हणणं हेही योग्य वाटत नाही, पण ह्या ट्रीटमेंटच्या काळातून गेल्यानंतर मला असं वाटलं की खरोखरच कृतज्ञता मनात असणं हे किती महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला किती फायदा होतो. कृतज्ञतेबद्दल आणखीनही खूप काही सांगण्यासारखं आहे, पण सगळं आता सांगायला आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, त्यामुळे मी फक्त सांगितलं तसं की अजूनही मी रोज रात्री झोपण्यापूर्वी हे कृतज्ञतेचा, कोणाकोणाबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते त्यांचा विचार करते, त्यांचे आभार मानते आणि सगळ्यात आधी अर्थातच परमेश्वराचे आभार मानते की परमेश्वरांनी आपल्याला इतक्या गोष्टी दिलेल्या आहेत. दुसरी एक गोष्ट या काळात म्हणा किंवा मनोजच्या आजारांपासूनच आम्ही शिकलो, ती म्हणजे शरीराचे आभार मानणं आणि शरीराकडे लक्ष देणं, शरीराचं ऐकणं. मी मगाशी म्हटलं जे बॉडी माइंड बॅलन्सिंग मेडिटेशन किंवा शरीर मन संतुलन ध्यान आहे, तर या ध्यान प्रकारात हा खूप महत्वाचा भाग आहे की शरीराचे आभार मानणं. आता बघा आपल्याला कुठे समजा गुडघा आपला दुखतोय किंवा कंबर दुखते, तर आपण काय म्हणतो की माझा गुडघा मला खूप त्रास देतोय किंवा कमरेने मला खूप त्रास दिलाय, बरोबर आहे की नाही. पण आपण असं कधी म्हणतो का की इतकी वर्ष या गुडघ्याने मला साथ दिले, मला त्याच्यामुळे चालता येतं, जिने चढता उतरता येतात, इतर अनेक कामं करता येतात, त्याचे आपण कधी आभार मानतो का. आणि तो दुखत असताना कधी त्याच्यावरून आपण हात फिरवतो का, त्याला म्हणतो का की अरे बाबा तू खूप काम केलंस, तुझे धन्यवाद. आणि तुला आता जे दुखतंय, का दुखतंय बरं, तू मला सांगू शकशील का, मी काय केलं म्हणजे तुझं दुखणं कमी होईल. मी म्हटलं तसं या ध्यान प्रकारात हाच महत्वाचा मुद्दा आहे की शरीराशी संवाद साधणं आणि शरीराचे आभार मानणं. आपण
हे करत नाही आणि मला वाटतं ते करायला आपण जेव्हा लागतो ना तेव्हा आपल्याला खूप फायदा होतो. म्हणजे तुम्ही जर बघितलं, स्वतः करून बघितलं हे की तुमचे पाय दुखतायत खूप किंवा गुडघे दुखतायत आणि तुम्ही रात्री अंथरुणावर पडल्यावर त्याच्यावर नुसता हात फिरवला आणि म्हटलं थँक्यू, तर ते खरंच तो भाग सुखावतो आणि त्याचं दुःख कमी व्हायला लागतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, मी म्हटलं तसा मनोजचाही हा अनुभव आहे आणि ज्यांनी ज्यांनी हे करून बघितलेलं आहे त्यांचा सगळ्यांचा हा अनुभव आहे. त्यामुळे शरीराचे आभार मानणं हा मला वाटतं महत्वाची गोष्ट आहे. आणि याच्या बरोबरच एक दुसरं असं की लिसनिंग टू द बॉडी. लिसनिंग टू द बॉडी म्हणजे शरीर आपल्याला काय सांगतंय ते ऐकणं, ते आपण कधी करत नाही फारसं. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर आता आपल्याला कधीतरी तापट वाटतं, ताप येईल असं वाटतं, सर्दी खोकला झालेला असतो, डोकं दुखत असतं, अंग दुखत असतं आणि आपण म्हणतो नाही नाही हा आज मला हे काम केलंच पाहिजे, त्याच्यासाठी मला ऑफिसला जायला पाहिजे किंवा आज घरात पाहुणे येणार आहेत तर मला घरातली ही अशी अशी कामं करायलाच पाहिजे. म्हणजे आपलं शरीर आपल्याला काहीतरी संदेश देत असतं की अरे मला बरं वाटत नाहीये, जरा मला विश्रांतीची गरज आहे, पण आपण ते ऐकत नाही. आपण बाकी सगळी जी कामं खूप महत्वाची ठरवतो आणि ती करत राहतो. खरं म्हणजे ती एवढी महत्वाची नसतात हे आपल्याला नंतर लक्षात येतं. कारण जेव्हा आपण ते शरीराचे संदेश ते ऐकत नाही तेव्हा शेवटी काय होतं की शरीर थकतं आणि आजारी पडतं. आणि मग ते जेव्हा आजारी पडतं तेव्हा ते इतकं आजारी पडतं की जे एक दिवसाच्या विश्रांतीतून तुम्हाला साधता आलं असतं पुन्हा बरं होणं, ते तुम्हाला 4-5 दिवस त्याच्यासाठी लागतात. हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे, अनेकदा घेतलेला आहे. आणि आता मी त्याच्यातून शिकले की आता मला जरासं थोडंसं बरंसं वाटलं की मी लगेच विश्रांती घेते. विश्रांती म्हणजे त्याच्यामध्ये पडून राहणं, फारशी कामं न करणं, आपल्याला आवडतायत त्या गोष्टी करणं, वाचन आहे, गाणी ऐकणं आहे किंवा चित्र काढणं आहे, या गोष्टी करणं, याच्यामधून जो आनंद मिळतो आणि शरीराला जी विश्रांती मिळते त्याच्यातून मला वाटतं खूप फायदा होतो. आणि जो आजार एरवी खूप लांबवर चालत गेला असता तो आपण थोडक्या काळात तो आजार बरा करू शकतो. आणि मला वाटतं मी कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या काळात सुद्धा हेच तत्व अवलंबलं होतं की जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की शरीराला आता विश्रांतीची गरज आहे, विशेष करून किमोथेरपीच्या नंतरच्या 2-4 दिवसामध्ये असं व्हायचं की झोपून राहावं असं वाटायचं. कारण ते औषधं इतकी स्ट्रॉंग असतात, त्यांच्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम होत असतात. त्यावेळेला आपण जर शरीराला योग्य ती विश्रांती दिली तर शरीर ह्याच्यातून फार लवकर बाहेर येऊ शकतं. तर हे लिसनिंग टू द बॉडी जे आहे ते मी या काळात खूप केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट की माळी मॅडम आपल्याकडे किती वेळ आहे अजून? आहे मॅडम वेळ, बोला. ओके ओके. तर आणखीन 1-2 गोष्टींचा मला इथे उल्लेख करावासा वाटतो की कॅन्सर झालेला जो पेशंट असतो ना त्याच्याकडे आपली सगळी सहानुभूती असते, पण त्याच्याबरोबर त्याचे जे कुटुंबीय असतात ते सुद्धा फार मोठ्या संकटातून जात असतात. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीला झालेला कॅन्सर, ती व्यक्ती कदाचित तिचं काही बरं वाईट होऊ शकेल ही एक भीती आणि त्याच्याबरोबर सगळ्या बाबी सांभाळणं, सगळ्या बाजूंवरती लढा देणं, हे जे करायला लागतं तर त्या केअर गिव्हर्ससाठी सुद्धा आपण थोडीशी मला वाटतं सहानुभूती असं नाही पण त्यांना जे काही मदत हवी असेल ती द्यायला हवी असं मला वाटतं, विशेषतः त्या ट्रीटमेंटच्या काळात. मला वाटतं माझ्या ट्रीटमेंटच्या काळात मनोजला 3 ते 4 जण अशी भेटली की ज्यांनी सांगितलं की मनोज दादा तू खूप स्ट्रॉंग आहेस आम्हाला माहितीये, पण तरीही स्ट्रॉंग माणसांना सुद्धा कुठेतरी सपोर्ट लागतो आणि तुला कधीही वाटलं तर आम्ही तुला तो सपोर्ट द्यायला तयार आहोत. हे मनोजच्याहून वयाने लहान असणाऱ्या मंडळीने त्याला सांगितलं, पण याचा खूप फायदा झाला. मलाही आठवतं की मनोजला जेव्हा रुमॅटॉइड आर्थरायटिस चालू होता आणि त्याचं अगदी पहिलं वर्षभर खूप वाईट गेलं होतं की त्याला जिने उतरणं कठीण जायचं, चढणं कठीण जायचं, साधं उठणं बसणं त्याला खूप कठीण जायचं, त्याचे अनेक डाएटचे प्रॉब्लेम्स त्या वेळात होते. त्यावेळेला माझा एक जुना मित्र KM मधला मला भेटला होता
आणि आम्ही बोलता बोलता ह्या मनोजच्या आजाराबद्दल बोललो, तेव्हा तो मला पहिल्यांदा म्हणाला, आणि तो पहिलाच माणूस होता माझ्याशी असं बोलणारा, की अंजली, तुला खूप कठीण गेलं असेल नाही हे सगळं सहन करणं. आणि ते नुसतं त्याने जेव्हा म्हटलं ना, मला अजूनही, आम्ही कुठे भेटलो होतो, कुठे उभं राहून गप्पा मारत होतो, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हे मला अजूनही आठवतात, की एक एवढंसं छोटंसं वाक्य, पण त्यांनी मला खूप आधार मिळाला होता. आणि मला वाटतं तो आधार आपण कॅन्सर पेशंटचे जे केअर गिव्हर्स आहेत त्यांना देणं खूप आवश्यक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की कॅन्सरचा रोगी जिथे आहे, ज्या वातावरणात आहे, तिथे एक आनंदी वातावरण आपण शक्यतो ठेवणं हे आवश्यक आहे. आणि तिथे निगेटिव्हिटी ही कमीत कमी असावी. आणि निगेटिव्हिटी म्हणजे नुसतं कॅन्सर बद्दल डिस्कशन बद्दल मी म्हणत नाहीये. एकूणच आता टीव्ही चालू असतो आपल्याकडे, आणि आपण जर टीव्हीवरच्या बातम्या बघितल्या, आमच्याकडे सुदैवाने गेली 10-15 वर्ष टीव्ही नाहीये, परंतु मी जेव्हा जेव्हा कोणाकडे जाते आणि टीव्हीवरच्या बातम्या बघते, तेव्हा मला असं वाटतं की टीव्हीवरची सगळ्यात व्हायोलंट जर एखादा कार्यक्रम असेल तर तो बातम्या हा आहे. कारण इतक्या जोराजोराने बोलून आणि इतक्या आक्रमक पद्धतीने त्या बातम्या दिल्या जातात, आणि त्याच्यामध्ये सगळ्या वाईटच गोष्टी सांगितल्या जातात. म्हणजे मला अजूनही असं वाटतं की आपण एक सगळ्यांनीच गुड न्यूज मीडिया अशा काहीतरी गोष्टी कराव्यात असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी ज्या आहेत, चांगल्या गोष्टी घडतायत आयुष्यामध्ये, त्यांना प्राधान्य द्यावं. आणि ज्या वाईट गोष्टी घडत असतातच, पण त्यांना फार मोठं करू नये. त्या शेवटच्या पानावरती म्हणा किंवा मधल्या पानांवरती घालवाव्या, आणि समोरच्या पानावरती जे जे काही चांगलं घडत असेल त्याला प्राधान्य द्यावं. आपल्याकडे असं होत नाही. बऱ्याच घरांमध्ये त्या बातम्या लावल्या जातात किंवा हॉरर पिक्चर्स लावले जातात, किंवा भेटायला येणारी जी मंडळी असतात ना, ती फार मजेशीर असतात. एक अशी असतात की ज्यांना काय बोलावं ते कळत नाही, आणि मग ते काहीतरी विचित्र बोलून जातात. त्याचा परिणाम पेशंटवर किंवा पेशंटच्या कुटुंबियांवर काय होतोय ते त्यांना लक्षातही येत नाही. आणि त्या काळामध्ये ना, पेशंटची किंवा त्यांच्या कुटुंबियांची मनस्थिती थोडीशी नाजूक झालेली असते. त्यामुळे जर कोणाला भेटायला जायचं असेल तर पहिलं मला वाटतं असं विचारावं की आम्ही भेटायला येऊ का. मी सांगते तुम्हाला की मी म्हटलं तसं मला वेगवेगळ्या गोष्टींमुळे खूप आधार होता, त्यामुळे मी बऱ्यापैकी स्ट्रॉंग होते त्या काळात. पण एकदा मला आठवतं की माझी एक मैत्रीण जी मला बऱ्याच वर्षात भेटली नव्हती, तिला कळलं की मला कॅन्सर झालाय, आणि तिने मला फोन केला. आणि फोन केल्यानंतर तिने रडायलाच सुरुवात केली. आणि असं कसं ग झालं हे असं करून, म्हणजे अजूनही मी तिच्या टोन मध्ये म्हटलं तर मला रडायला येईल असं मला वाटतं. आणि खरं म्हणजे मला एवढं वाईट वाटत नव्हतं, पण तिच्या त्या बोलण्याने मला आता रडायला येईल की काय असं वाटलं, आणि शेवटी मी तो फोन कट केला. तर अशा पद्धतीने बोलून दुसऱ्या माणसाचं धैर्य कमी करणं, हे खच्चीकरण करणं प्लीज करू नका. तुम्हाला जर मदत करता येत असेल किंवा आधार देता येत असेल, त्यांना सपोर्ट देता येत असेल, तरच त्या माणसांना भेटायला जा. नाहीतर लांब राहून त्यांच्याशी संवाद साधत राहा. त्यांना जेव्हा जेव्हा मदतीची गरज असेल तेव्हा मदतीचा हात पुढे करा असं मला वाटतं. कॅन्सर संदर्भात आणखीन एक गोष्ट मला कायम अशी वाटत आलेली आहे, आणि ते मला वाटतं सगळ्या जगाचाच हा समज आहे की कॅन्सर झाला की तुम्ही त्याच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे. म्हणजे फायटर्स किंवा कॅन्सर सर्व्हायव्हर्स असं आपण म्हणतो, बरोबर आहे. आता असे खरे तर किती मोठे मोठे आजार असतात. आता हार्ट अटॅकच बघा तुम्ही, मोठा हार्ट अटॅक आलेला असेल तर त्याच्यातून माणूस वाचेलच असं काही आपण सांगू शकत नाही. पण आपण असं म्हणतो का की हार्ट अटॅकशी आम्ही लढा दिला? नाही, असं कोणी म्हणत नाही. आपण फक्त म्हणतो कॅन्सरशी लढा दिला. आणि मला असं वाटतं कुठेही जेव्हा लढा येतो ना, तेव्हा आपण आपली सगळी एनर्जी त्या लढ्यामध्ये देत असतो. आणि आपल्याकडे ऊर्जा जी असते, एनर्जी जी असते ती सीमित असते. ती आपण कशासाठी वापरायची हे आपण ठरवायचं असतं. मी मगाशी तुम्हाला माझ्या सासूबाईंचं उदाहरण दिलं होतं की त्यांना कॅन्सर झाल्यानंतर देखील त्या 14 वर्ष जगल्या होत्या. म्हणजे 3 वर्षात त्या जातील असं टाटांनी आम्हाला सांगितलं होतं, टाटा हॉस्पिटलनी, आणि त्या 14 वर्ष जगल्या होत्या. त्याचं एक महत्वाचं कारण असं मला वाटतं की त्यांनी कॅन्सरशी लढा नाही दिला, त्यांनी स्वीकारला कॅन्सर. जे काही समोर आलेलं आहे, परमेश्वराने तुमच्या पदरात जे काही दान घातलेलं आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे, याच्यावर माझी श्रद्धा आहे.
मला वाटतं ती श्रद्धा कुठून तरी तिथून आलेली असेल. त्यांनी कधीही चिडचिड केलेली, माझ्याच वाट्याला हे का आलं असं मला आठवत नाही कधीही बोललेल्या. आणि कुठेही काय होईल, किती वर्ष माझी राहिलेत असाही विचार नव्हता. आत्ता काय करायचंय, आताची ही परिस्थिती आहे, ओके टाटाला जाऊन रेडिएशन घ्यायचंय, अमुक अमुक ट्रीटमेंट घ्यायचे, आम्ही त्यांना होमिओपॅथीची औषधही देत होतो. जे काय असेल समोर असेल ते स्वीकारणं. आणि स्वीकारणं म्हणजे लढाई हरणं असं नाहीये. म्हणजे लेटिंग गो आणि गिव्हिंग अप ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. लेटिंग गो मध्ये आपण आपला लढा थांबवत असतो आणि गिव्हिंग अप मध्ये आपण सगळं सोडून दिलेलं असतं की आशाच नाही, आता आपण निराशावादी झालेलो असतो. मला निराशावादी सूर इथे आळवायचा नाहीये. मला खूप पॉझिटिव्हली सकारात्मक दृष्ट्या लेटिंग गोचा इथे निर्देश करायचा आहे की जेव्हा आपण एक फाईट थांबवतो, ती एनर्जी आपण स्वीकारायला वापरतो, तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होतो असं मला वाटतं. आणि या बाबतीत एक सेरेनिटी प्रेयर तुम्ही ऐकली असेल असं मला वाटतं की खूप सुंदर आहे ही प्रार्थना की गॉड गिव्ह मी द सेरेनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स आय कॅनॉट चेंज, द करेज टू चेंज द थिंग्स दॅट आय कॅन, अँड द विजडम टू नो द डिफरन्स. मराठीत त्याचं थोडक्यात भाषांतर करायचं तर, परमेश्वरा, जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्याची क्षमता मला दे. जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचं सामर्थ्य मला दे. आणि या दोन परिस्थितींमधला भेद समजणं, फरक समजणं, एवढं शहाणपण मला दे. मला वाटतं कुठच्याही आजाराच्या बाबतीत हे शहाणपण गोळा करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते की आजार झाला, आता आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे. मग ते ट्रीटमेंट, मला आजार झालाय की नाही, खरंच निदान हे बरोबर आहे का, मग ते अनेक डॉक्टरांकडे जात राहणं, सेकंड ओपिनियन, थर्ड ओपिनियन. एखादं सेकंड ओपिनियन ठीक आहे, पण अनेक डॉक्टरांचे सल्ले घेत राहणं किंवा मग नाही ही इंटरनेटवरती जाऊन बघणं की हे काय आहे, मग या औषधाचे हे साईड इफेक्ट्स असतील, हे सगळं करण्यात आपली ऊर्जा खूप वाया जात असते. त्याच्याऐवजी आपण ती सगळी ऊर्जा आपल्या स्वतःच्या बरं होण्याकडे केंद्रित केली तर मला वाटतं आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. मला वाटतं मला सांगायचे होते ते बरेचसे पॉइंट्स मी सांगितलेले आहेत. आणि याच्यानंतर जर काही प्रश्न असतील तर मला त्यांची उत्तरं द्यायला आवडेल. आणि मी म्हटलं तसं मी हे बोलण्याचं किंवा अशा प्रकारे मी लिहित असते, बोलत असते, ह्याचं कारण असं की अशा प्रकारच्या प्रसंगातून आपण जेव्हा जातो तेव्हा आपण खूप काही गोष्टी शिकत असतो. आणि एखाद्या माणसाने शिकलेली गोष्ट जी आहे ना, त्याचा दुसऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. प्रत्येकाला त्या परिस्थितीतून, त्या कठीण परिस्थितीचा सामना करायलाच पाहिजे असं नाही. पण काही काही ज्या गोष्टी आहेत, मी म्हटलं तसं कृतज्ञता आहे किंवा शरीराचं ऐकणं आहे, शरीराचे आभार मानणं आहे, निगेटिव्ह गोष्टींवरती फोकस न करणं, पॉझिटिव्ह गोष्टी, सकारात्मक गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि अगदी आत्ताचा जो करोनाचा खडतर काळ आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला सगळ्यांना ह्याचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळे मी आता कोरोनाबद्दल जास्त बोलले नाही, काहीच बोलले नाही, कारण मला वाटतं आपण इतकं त्याच्याबद्दल ऐकलंय, वाचलंय की आता त्याच्यामध्ये वेगळं काही राहिलेलं नाहीये ऐकण्यासारखं. कोरोनामध्ये सुद्धा मला असं वाटतं की याच्यामध्ये स्वीकारशीलतेचं खूप महत्व आहे की हा आजार कशामुळे होतो, तो होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यायची, हे सगळं आपण पाळायला पाहिजे. पण त्याच्यानंतर मला आजार झाला तर काय होईल, मग माझ्या कुटुंबियांचं काय होईल, मग ती माझी मुलं बाळ रस्त्यावर येतील का, असे विचार करणारे लोक आम्ही बघतोय आता. आणि मी म्हटलं तसं माझे मनोज हा सायकॅट्रिस्ट असल्यामुळे त्याच्याकडे अशा प्रकारचे पेशंट्स खूप येत असतात हल्ली. ही जी आपण ऊर्जा असते ना ती वाया घालवत असतो. त्यामुळे काय करायला हवं, आत्ता या परिस्थिती आपल्याकडून काय मागते, द डिमांड ऑफ द सिच्युएशन,
ओके, अशा अशा गोष्टी करायच्या आहेत. लॉकडाऊन जो आहे तो पाळायचा आहे. जो काही ज्या काही हायजिनिक प्रिकॉशन्स आहेत त्या आपल्याला सगळ्या घ्यायच्या आहेत. आणि त्याच्या पलीकडे आपल्याला जितकं नॉर्मल आयुष्य जगता येईल तितकं जगायचंय. उगाच भीतीच्या दडपणाखाली जगायचं नाहीये. मला वाटतं कोरोनाच्या काळात तेही खूप महत्वाचं आहे. मला सांगायच्या होत्या त्या बऱ्याचशा गोष्टी. मला वाटतं जो वेळ दिला होता तेवढ्या वेळात जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगितलं. आणि याच्या पुढे जर काही प्रश्न असतील तर अवश्य विचारावे. धन्यवाद मॅडम. अतिशय छान आणि संपूच नये असं सुंदर सेशन तुमचं झालं. खूप मनापासून आवडलं. आणि मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की फक्त कॅन्सरसाठी नव्हे तर रोजच्या जीवनात जगण्यात सध्या कोरोनाच्या काळात किंवा विकलांग, बहुविकलांग, दिव्यांग मुलं असतील, पालक असतील, सगळ्यांना संपूर्ण सकारात्मक दृष्टी देणारं असं तुमचं विवेचन होतं. 1-2 मिनिटाची तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून आणि पुन्हा एकदा काही महत्वाच्या गोष्टी अधोरेखित व्हाव्यात कोरोनाच्या संदर्भातल्या, कोरोनाच्या काळात आणि दिव्यांगांच्या बाबतीतल्या, म्हणून मला वाटतं की सगळ्यांनी आपण पॉझिटिव्ह लिस्ट आपल्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींची करायला सुरुवात करूया. सुरेशजी पण मगाशी म्हणाले आणि तुम्हीही म्हणालात की आध्यात्मिक अधिष्ठान भारतीय संस्कृतीचा जो गाभा आहे, ज्यावर अज्ञानाची, अंधश्रद्धेची धूळ साचली आहे, तो बाजूला सारून आपण नव्या ढंगात, नव्या रूपात, नव्या पिढीसमोर आणण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करूया. हा जो काळ आहे हा शांत, निवांत, स्वतःसाठी, स्वतःच्या छंदासाठी जपूया. खूप आवडला मला हा मुद्दा की अनावश्यक चर्चा, अनावश्यक मेसेज पाठवणं, वाचणं, किती वेळ वाया घालवला जातो, तोही आपण हे करूया. भीतीपासून दूर राहूया. आणि मॅडम तुम्ही सारखं बोलताना असं म्हणत होता की तुमचे पती आणि मुलगा, खूप आवडला मला हा मुद्दा. सुखात दुःखात नेहमी आपली माणसं, आपली नाती ही अशी सदैव बरोबर असली ना तर आयुष्याचं सोनं होईल किंवा जगणं खूप चांगलं होईल, जीवन गाणं सुरेल होईल. आपण सगळ्यांनी नाती जपूया. आपण जपतोच, पण ती आणखीन घट्ट करण्याचा प्रयत्न करूया. कृतज्ञतेची डायरी हे सुद्धा भारतीय संस्कृतीमध्ये किती प्राचीन काळापासून सांगितलं जातंय. पशु, पक्षी, प्राणी या सगळ्यांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते, पण त्याच्याकडे पण आपलं दुर्लक्ष होतंय. आपण सगळ्यांनी ती कृतज्ञता, ती ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला सुद्धा शिकूया. आणि सगळ्यात महत्वाचं, टीव्हीचा रिमोट आहे ना त्याचा योग्य वापर करूया. काय पाहायचं, काय नाही पाहायचं हे ठरवूया. जीवनाकडे पाहण्याची इतकी सुंदर दृष्टी आणि ईश्वराकडे स्वीकार करण्याची केलेली, मॅडमनी शेवटी केलेली प्रार्थना, या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना खूप सुंदर आणि मोलाचा संदेश देणाऱ्या अशाच होत्या, लक्षात ठेवण्यासारख्या होत्या. याच्या अनुषंगाने मी एक सांगेन की आज आपण किती जण हे ऐकायला होतो याच्यापेक्षा आपण हे किती जणांपर्यंत पोहोचवणार. मी माझ्या परिवाराला, माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या शेजाऱ्यांना, सगळ्यांना हे सांगणार आहे. आणि ही एक प्रकारची छान चळवळ होईल. चांगल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार केल्याची तो आपण आपापल्या परीने सगळेजण करूया. मॅडम तुमचं सेशन आम्हाला खूप आवडलं आणि तुम्ही अतिशय संवेदनशील मनाने खूप अगदी काळीज कपड्यातून बोललात आणि म्हणून ते आमच्या जास्त, आम्हालाही ते मनाला भावलं, आमच्या मनामध्ये ते रुजलं सुद्धा. मला वाटतं यानंतर आपण थोडस प्रश्नोत्तराकडे वळूया का मॅडम? हो हो, नक्कीच. बऱ्याच लोकांनी मॅडम बरेच प्रश्न यावेळी आम्हाला पाठवले होते, कारण आपला विषय पण असा चांगला होता आणि मग त्याचं थोडस सॉर्टिंग एनजीएफच्या आणि सक्षमच्या टीमनी केलंय. आणि त्यातला एक प्रश्न मला खूप हे महत्वाचा वाटला, तो लिसनिंग टू द बॉडी. तुम्ही थोडक्यात आता सांगितलंच होतं, पण मला वाटतं की त्याच्यावर आणखीन थोडस तुम्ही सांगाल का, कारण पूर्ण दुर्लक्षित केला जातो हा मुद्दा, लिसनिंग टू द बॉडी. त्याच्यावर थोडस बोललात तर बरोबर. ओके, थोडस सांगते. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला एका पुस्तकात मी जे काही वाचलं होतं ना ह्याच्याबद्दल, त्याच्याबद्दल थोडस सांगते. एक नॉर्मन कझिन्स नावाचे एक लेखक आहेत, त्यांनी अॅनाटॉमी ऑफ अन इलनेस या आजाराबद्दल, स्वतःच्या आजाराबद्दल लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यांना एक अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा एक अतिशय वाईट आजार झाला होता, की ज्याच्यामध्ये कंबर असते, लोअर बॅक, तिथे त्रास होतो आणि उठणं बसणं खूप कठीण होऊन जातं. तर त्यांना तो आजार झाल्यानंतर त्या आजारातून बाहेर येणं हे कसं काय शक्य आहे हे त्यांनी
त्याच्यासाठी काही प्रयत्न केले आणि त्याच्यात त्यांच्या असं लक्षात आलं की लाफ्टर किंवा ह्युमर, विनोद, याचा खूप चांगला फायदा आपल्याला आजारातून बरं होण्यासाठी होऊ शकतो. त्या पुस्तकात त्यांनी असं एक लिहिलेलं आहे की त्यांनी मोठा आजार झालेल्या अनेक रुग्णांशी बातचीत केली आणि त्यांना विचारलं की म्हणजे हार्ट अटॅक आलाय समजा एखाद्याला, तर त्याला विचारलं की तुला काय वाटतं बुवा, तुला हार्ट अटॅक हा का आला असेल? तर त्यातल्या बऱ्याच रुग्णांनी असं सांगितलं की मी पुरेशी विश्रांती घेतली नव्हती किंवा माझं शरीर विश्रांती मागत होतं पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतो आणि म्हणून मला हार्ट अटॅक आला, की सक्तीची मला आता विश्रांती मिळेल असं. तर मला वाटतं हा मुद्दा इतका महत्वाचा आहे की मोठ्या आजारातून गेल्यानंतर आपल्याला हे शिकायला मिळतं, आपण शिकतो, पण त्याच्या आधीच जर आपण हे शिकलो तर किती छान होईल नाही का? म्हणजे आपल्याला एवढ्या मोठ्या आजारातून जायलाच नको. मी मगाचपासून 2-3 वेळा उल्लेख केला की मनोजने रुमॅटॉइड आर्थरायटिसचा कसा सामना केला आणि त्याच्यावरती त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्हाला जर ते वाचता आलं तर अवश्य वाचा. मराठीतच आहे पुस्तक, एका पुनर्जन्माची कथा. आणि हा संपूर्ण प्रवास रुमॅटॉइड आर्थरायटिसचं निदान झाल्यापासून त्याच्यातून पूर्णपणे बरं होईपर्यंतचा जो प्रवास होता, आणि मी म्हटलं तसं त्याचा अतिशय वेदनादायी प्रवास होता सुरुवातीचा. पहिली 2 वर्ष अक्षरशः म्हणजे त्याचं दुःख बघून मला मनोजच्या आई वडिलांना रडायला यायचं, इतकं ते दुःख खूप तीव्र स्वरूपाचं असायचं. आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी ते प्रयत्न केले. जो ध्यान मार्ग आम्हाला मिळाला त्यात तो कसा मिळाला आणि त्याच्यातूनच आम्हाला हे शरीराचं ऐकणं ह्याच्याबद्दल जास्त माहिती मिळत गेली. तर ते पुस्तक तुम्हाला जर अवश्य तुम्ही वाचावं. राजेंद्र प्रकाशनाचं पुस्तक आहे आणि ते तुम्हाला सहजपणे मिळू शकेल मुंबईत. तर ते पुस्तक वाचा, त्याच्यातून या मुद्द्याबद्दल आणखीन सुद्धा तुम्हाला थोडीशी माहिती मिळू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे श्रोत्यांमध्ये? थोडस एक सांगू का आणखीन? हो सांगा ना मॅडम, जरूर. बरं, मी मगाशी उल्लेख ह्याचा केला होता की किमोथेरपी वेगवेगळ्या प्रकारची असते आणि काही किमोथेरपी म्हणजे विशेषतः माझा जो कॅन्सर होता त्या प्रकारच्या किमोथेरपीमध्ये केस जातात आणि संपूर्ण केस जातात आणि बऱ्याचशा पेशंटांना ह्याच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. मी बघितलं की खरं म्हणजे ते केस जातात, काही महिने नसतात केस, पण किमोथेरपीचा इफेक्ट गेल्यानंतर ते केस तुमचे परत येतात. तुम्ही बघताय माझे केस आता व्यवस्थित आहेत. पण त्या काळामध्ये बरीच मंडळी जी आहेत ना ती खूप अपसेट होतात. मी हे बघितलेलं आहे की कधी येतील केस, काय होईल, मग मला इकडे जायचंय तिकडे जायचंय, मग मला ते कसं करता येईल. त्या काळातला माझा अनुभव मी तुम्हाला सांगते की दुसरी किमोथेरपी सुरू झाली आणि त्याच्यानंतर माझे केस वेगाने जायला लागले आणि अक्षरशः संपूर्णपणे टक्कल पडलेलं होतं मला. इतकंच नाही तर माझ्या भुवयांचे केस देखील नव्हते. आणि त्या काळात असं वाटू शकतं कोणाला तरी की अरे आपल्याला केस नाहीत म्हणजे आपण किती कुरूप दिसत असू. पण गमतीची गोष्ट अशी आहे की मी त्या काळात जेव्हा जेव्हा मी आरशात पाहिलं तेव्हा मला समोर एक सुंदर स्त्री दिसत होती. एक अतिशय सुंदर स्त्री, जिला केस नव्हते पण तिचे डोळे शांत होते आणि तिच्या आतमध्ये एक वेगळाच आनंद भरलेला मला दिसत होता. मीच होते, पण तरी सुद्धा आरशात बघितल्यानंतर मला कळत होतं की केस असणं नसणं याच्यावरती आपलं सौंदर्य अवलंबून नाहीये. आणि तुम्हाला खरोखर सांगते की मला जशी जशी मी सुंदर दिसत गेले, मला आठवतच नाही की संपूर्ण आजाराच्या काळात मला कधीही मी कुरूप दिसले नाही. आणि जशी जशी मी सुंदर दिसत गेले आणि मला असं वाटतं कधी कधी की मी माझ्या कॅन्सरच्या निदाना आधी जी दिसायचे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर नंतर दिसायला लागले असं मला स्वतःला वाटतं. आणि इतरांनाही मी तितकीच सुंदर दिसत गेले. आणि याचं कारण असं आहे की आपण आपल्याला ज्या नजरेतून बघतो ना त्या नजरेतून इतर लोक आपल्याकडे बघत असतात. म्हणजे आपल्याला असं जर सारखं वाटत असेल शी मी किती वाईट दिसतेय, तर तुमच्या लक्षात येईल की इतर लोकांना पण आपण आवडत नाही. पण आपण स्वतःशीच म्हटलं की अरे वा
आज मी छान दिसतेय बरं का, आज मी चांगले कपडे घातलेत, आज मी छान माझे केस नीट बांधलेले आहेत आणि आज माझा मूड छान आहे, तो माझ्या चेहऱ्यावरती दिसतोय, माझा आनंद, मी खूप सुंदर दिसते. आणि खरोखरच तुम्हाला कोणतरी कॉम्प्लिमेंट देतं त्या दिवशी की अरे आज तू छान दिसतेस बरं का. एकदा हे करून बघा, मला वाटतं अनुभवण्याची गोष्ट. खूप छान मॅडम, म्हणजे चेहऱ्यापेक्षा मनाची सुंदरता किती छान आहे. हा अनुभव पण छान होता. आणखीन एक प्रश्न मॅडम मला तुम्हाला विचारावासा वाटतो की खूप माणसं अशी खचून जातात आणि मग विशेषतः कॅन्सरच्या संदर्भात, मग अशा वेळेला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी का, त्यांची पण ट्रीटमेंट सुरू करावी का? आता कसं आहे ना की सुरुवातीच्या काळात थोडासा मी म्हटलं तसं शॉक बसणं, धक्का बसणं, आपल्याला कसं झालं हे सगळं वाटणं हे सुरुवातीच्या काळात ठीक आहे. काही दिवस म्हणा, काही एखाद 2 आठवडे म्हणा, इथपर्यंत हे सगळं ठीक आहे. पण जर समजा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या पेशंटला किंवा त्यांच्या कुटुंबियांना हे सातत्याने वाटत असेल की सारखंच रडायला येतंय किंवा काहीच चांगलं दिसत नाही, मी मगाशी म्हटलं तसं आम्ही एक लिस्ट केली होती की पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत, तर काहीच पॉझिटिव्ह दिसत नाहीये, सगळं 100% सगळं निगेटिव्ह दिसतंय, झोप लागत नाहीये, भूक लागत नाहीये, अशी जर परिस्थिती असेल तर मला वाटतं त्यांना डिप्रेशन असण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी अवश्य मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा. इथे मला आणखीन एक सांगावं असं वाटतं की आपण आता कोरोनाच्या काळात पण आपल्या इम्युनिटी बद्दल बोलत असतो, आपली जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो आणि प्रतिकार शक्तीचं महत्व वेगवेगळ्या आजारांमध्ये आणि संशोधनाद्वारे हे सिद्ध झालेलं आहे की कॅन्सरमध्ये देखील प्रतिकार शक्ती ही खूप महत्वाची आहे. तर प्रतिकार शक्ती कमी कशाने होते, आपल्याला माहितीये की खाणं पिणं, आहार विहार, व्यायाम या सगळ्यामुळे आपली प्रतिकार शक्ती आपण चांगली ठेवू शकतो. पण या पलीकडेही एक महत्वाची गोष्ट आहे त्याकडे आपण बघत नाही आणि ती म्हणजे आपली मानसिकता. आपण जर सातत्याने निगेटिव्ह विचार करत असलो, म्हणजे दुःख आहे, राग आहे किंवा अपराधीपण आहे की अरे बाबा मी हे असं असं वाईट केलं होतं ना म्हणून मला हा आजार झाला, असे सांगणारेही आम्हाला पेशंट्स भेटलेले आहेत बरं का. काहीतरी त्यांनी पूर्वीच्या आयुष्यात काहीतरी वाईट केलेलं असतं आणि त्याच्यामुळे आम्हाला हे झालं असं, म्हणजे ह्या ज्या सगळ्या भावना आहेत की नाही, जेलसी आहे, ह्या सगळ्या निगेटिव्ह ज्या भावना आहेत, नकारात्मक भावना आहेत, त्या सगळ्यांमुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होत असते. आणि आम्ही असं बघतो की अशा प्रकारे सतत विचार करणारी जर व्यक्ती असेल तर तिच्या उपचारांमध्ये अडथळे कायम येत राहतात, काही ना काही अडचणी येतात, काही ना काही कॉम्प्लिकेशन्स येत राहतात. आणि या उलट जी व्यक्ती सकारात्मक दृष्टीने ह्याच्याकडे बघते आणि आनंदात राहण्याचा प्रयत्न करते, बघा 100% वेळा आनंदात राहणं प्रत्येकाला शक्य असेल असं नाही, निदान 80-90% वेळा आपण जर आनंदात राहण्याचा प्रयत्न तरी केला, प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे. मला वाटतं की हा एक ना रियाज असतो, एक सकारात्मक भावना आपल्यामध्ये रुजवणं हा पण एक रियाज असतो. म्हणजे जसा गाण्याचा रियाज करतात ना तसा हा पण एक आनंदाचा म्हणा किंवा चांगल्या भावनांचा आपण एक रियाज करायला लागतो. आणि तो जर आपण रियाज करत राहिलो ना तर आपल्याला निश्चितपणे आपली प्रतिकारशक्ती वाढवता येते. आणि ज्यांना मी म्हटलं तसं डिप्रेशन सारखा जर आजार या काळात झालेला असेल तर त्यांनी त्यांच्या उपचारांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा वेळेला मानसोपचार तज्ञांकडे जाऊन जर गरज असेल तर त्यांची औषधं घेणं किंवा काउन्सिलिंग घेणं याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. मी म्हटलं तसं मनोज सायकॅट्रिस्ट आहे, त्यांच्याकडे बरेच अशा प्रकारचे पेशंट येत असतात आणि याला खूप दिवस ट्रीटमेंट लागते असंही नाही. एकदा त्या काळातून आपण त्या याच्यातून बाहेर पडलो की मग ती मंडळी पुन्हा नॉर्मलला येऊ शकतात. आणि दुसरं असं की माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी या गेल्या 5-6 वर्षामध्ये कॅन्सर पेशंटशी 1-to-1 बेसिसवरती बोलते आहे की ज्यांना काही शंका असतील किंवा त्यांना थोडंसं लो वाटत असेल, डिप्रेशन वाटत असेल आणि ज्याला सायकियाट्रिक औषधांची गरज नसेल अशा लोकांशी मी बोलते. त्यांना थोडंसं काउन्सिलिंग असं म्हणता येणार नाही त्याला, कारण मी काही काउन्सिलर नव्हे, पण थोडासा त्यांना आधार देणं, त्यांचं धैर्य देणं त्यांना, हे काम मी करते. तर असं जर कोणी आपल्याला त्या काळात सापडलं तर त्याचा निश्चितपणे फायदा घ्यावा. आणि मी मगाशी म्हटलं तसं ना, निगेटिव्ह लोकांना गोळा करू नये.
म्हणजे आणखीन एक मुद्दा मला वाटतं आहे बोलताना माझ्या लक्षात आला की आपल्याकडे पद्धत काय आहे की आजारी माणूस पडलं की त्याला जाऊन भेटून यायलाच पाहिजे. मग त्याच्या भेटून आपण काय करतो ह्याच्याकडे काही लोकांचं लक्ष नसतं. एकदा जाऊन आपलं भेटून आलो तेवढं आपलं कर्तव्य पार पडलं. त्याची गरज आहे का, आपण तिथे जाऊन त्याचा फायदा होतोय का त्रासच जास्त होतोय तिथे जाऊन, याचा आपण विचार करत नाही. आणि मी म्हटलं तर मगाशी माझ्या बोलण्यामध्ये जे आलं होतं की उलट सुलट काहीतरी बोलतो आपण. आपली इच्छा नसते पेशंटला दुखावण्याची, पण पेशंटची मनस्थिती अतिशय नाजूक असते आणि त्यावेळेला उलट सुलट बोलण्याने कधीतरी तो पेशंट डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतो. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं मगाशी तसं. मी अतिशय स्ट्रॉंग असून देखील मला हे झालं. तर जी व्यक्ती थोडीशी ऑलरेडी डिप्रेस स्टेटमध्ये आहे, ती निराशाजनक तिची परिस्थिती आहे, अशा व्यक्तीला ह्याचा खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा वेळेला मला असं वाटतं की कॅन्सर पेशंट किंवा कॅन्सर ट्रीटमेंट चालू असताना तर खरं तर जाऊच नये, कारण इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. आणि नंतर सुद्धा त्या पेशंटनी, त्या कुटुंबियांनी तुम्हाला काही मदतीसाठी बोलावलं तरच तुम्ही तिथे जावं, नाही तर तिथे जायच्या फंदात पडू नये. लांब राहून जितकी मदत तुम्हाला करता येईल तितकी करा. मी सांगते तुम्हाला की माझ्या ट्रीटमेंटच्या काळामध्ये मी किमोथेरपी चालू असल्यामुळे मला बाहेरचं काही खायचं नव्हतं. त्यामुळे माझे वेगवेगळे नातेवाईक त्यांनी असं मला वाटतं वाटून घेतलं होतं. एक जण मला पुडा करून पाठवायचं, एक मला गोड खूप आवडतं, मग मनोजचे काका काकू मला कायम लाडू करून पाठवायचे, आणखीन कोणी मोदक करून पाठवायचे. काय विचारू नका, म्हणजे तेव्हा माझी मजा चाललेली होती आणि सुदैवाने माझी भूक व्यवस्थित होती, त्यामुळे मी तो काळ खूप एन्जॉय केला. माझ्या मैत्रिणींनी देखील मला खूप साथ दिली होती. तर अशा प्रकारची मदत लांब राहून पण करता येते. ती मदत करा, पेशंटचं धैर्य चांगलं राहील ह्याच्यासाठी मदत करा. आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा मानसोपचार तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. माळी मॅडम, मी बोलू का 2 मिनिटं? हो, सुवर्णा जोशी. जरूर जरूर. अच्छा, नमस्कार. मी सुवर्णा जोशी आणि मला हे इन्व्हिटेशन नूतन मॅडमनी दिलं होतं. काल अगदी रात्रीच त्यांनी पाठवलं. इट वॉज म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं हे नक्की अटेंड कर, हे खूप छान. आणि मी जेव्हा वाचलं डिटेल्स तेव्हा खरंच मला वाटतं मी थोडीशी लेट जॉईन झाले. मी थोडं मिस केलं असेल. डॉक्टरांनी जे काही सांगितलं. डॉक्टर नमस्कार, तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलं आणि जरी स्वतःचा स्वानुभव असला तरी पण तुम्ही अनुभव आणि स्वानुभव दोघांची सांगड इतकी छान मांडली आणि इतकं व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं. ते खरंच असं नाही इट इज की हे फक्त कॅन्सर पेशंटसाठी आहे. तुम्ही एक जनरल जे सांगितलं सगळ्याबद्दल तुमचे अनुभव सांगितले, खूप छान एक्सप्लेन केलं आणि ह्याची खूप गरज आहे. कारण माझ्या पण ओळखी, माझ्या मैत्रिणींमध्ये पण काही कोणाला कॅन्सर झाला. तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा ट्रीटमेंट असेल त्या जाऊ नये, ते पण बरोबर आहे. जर तुम्हाला त्यांनी बोलवलं असेल, लाईक माझी एक मैत्रीण आहे, तिला कॅन्सर झाला, ती पुण्यात आहे, पण तिने मला सांगितलं माझ्या या पुढच्या 2 केमो आहेत, तर मला तू हवी आहेस. आणि म्हणून मी ऑल द वे मुंबई पुण्याला जाऊन तिच्याकडे राहिली होती त्यावेळेला. म्हणजे हे बरोबर आहे, त्यांची मनस्थिती असेल त्यांनी बोललेलं तरच जावं आणि उगाच करत नाही जावं. म्हणजे काही काही जण जे फॉर्मॅलिटी करतात त्यांनी मुळीच करू नये. आणि ही पण आपल्या लोकांमध्ये पद्धत, बरेच जणांना मला पण मी ऐकलंय, नॉट ओनली कॅन्सर, पण कोणी आजारी असलं की गेलं की अरे ह्याला हे झालं त्याला, हे विषय सोडून बाकीचं बोलावं. हे बरोबर आहे, मला पटलं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे डॉक्टर म्हणालात की लाफ्टर थेरपी बद्दल, लाफ्टर थेरपी ही खरंच खूप फायद्याची आहे आणि ह्यानी खूप फायदा होतो. कारण मी स्वतः लाफ्टर थेरपिस्ट आहे आणि मी टाटामध्ये पण जाते किंवा आणि कुठेही, नॉट ओनली कॅन्सर पेशंट पण कुठेही काही असेल तर मी लगेच असते. आणि इव्हन मी ओल्ड एज होम मध्ये जाते, कारण ते पहिले आपली लहान बाळं आहेत, तर की त्यांना इतका आनंद मिळतो. लाफ्टर थेरपी ही खूप जरुरी आहे आताच्या काळात. लाफ्टर थेरपी सगळ्यांनी त्याचा अनुभव घ्यावा. आणि मी तुम्हाला पण सांगून देते डॉक्टर, तुम्ही जे जे काही करतात किंवा आणि कुणालाही आपल्या या ज्या ग्रुपमध्ये कुठेही गरज लागली, मी काउन्सिलर आहे, मी लाफ्टर थेरपीच देते आणि याचा खूप फायदा होतो. हा मला अनुभव आलाय दुसऱ्यांचा बघून. त्यामुळे मला कुठेही बोलू शकता. आय एम ऑलवेज देअर. थँक्यू नूतन मॅडम. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. आणि मला एक विचारायचं होतं, याची रेकॉर्डिंग मिळणार आहे का आपल्या मॅडम जे काय बोलले? हो, मिळेल. युट्यूबवर असणार आहे. तर मला गरज आहे त्याची, मला हवं आहे ते.
नाही नाही, आणि मला आता एक गोष्ट मॅडम तुम्ही म्हणताना जाणवलं की अंजली मॅडम तुम्ही जे बोललात ना ते प्रत्येक माणसाला आयुष्यभर उपयोगी पडणारं असंच बोलणं होतं ते. म्हणजे कोरोनाचा काळ असो, कॅन्सर असो, इतर आजार असो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विकलांग असो, दिव्यांग असो, साधी सरळ माणसं असो, सगळ्यांना पावलं पावली उपयोगी पडतील असे सगळे मुद्दे होते. आणि आता बऱ्याच जणांच्या कमेंट्स अतिशय सुंदर येत होत्या. अर्चना पाटील नावाच्या एक मॅडम आता होत्या, त्यांची एक कमेंट्स होती आता, आहेत का त्या ऑनलाईन? अर्चना मॅडम, अर्चना पाटील मॅडम आहेत का? हो हो आहे बोला ना. मॅडम बोला. नमस्कार. मी तुमची आता कमेंट वाचली की मॅडम मला तुमचं अंजली मॅडम साठी होती की मॅडम माझ्या मुलाला सुद्धा ट्रीटमेंट सुरू आहे अशा प्रकारची. तर तुम्ही एखादा प्रश्न विचारावा असं मला वाटतंय. नाही, त्याला आता ट्रीटमेंट नाही सुरू. तो 8 वर्षाचा असताना त्याला कॅन्सर झाला होता. मॅडम तुम्ही त्याला ओळखता, जतीन पाटील पनवेल. हो 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 येस. ही इज आउट ऑफ इट नाव. पण त्यावेळेस आम्हाला कोणाचीच साथ नव्हती, पण आमची एकमेकाची जी पॉझिटिव्हिटी होती आमच्या सोबत, त्याच्यामुळे आम्ही त्या सिच्युएशन मधून आरामात बाहेर पडू शकलो. बरोबर. मॅडम जेव्हा त्यांचे अनुभव सांगत होते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सगळं ते फ्लॅशबॅक होत होतं, आमचं जी काही घटना घडली होती त्याच्याबद्दल. नाही बरोबर, आठवलं मला. आठवलं. बरोबर. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. नूतन मॅडम. हॅलो. हा बोला मॅडम. मॅडम हा काय आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचं? अगदी शेवटची 1-2-3 मिनिटं आहेत आभाराकडे वळण्यापूर्वी. कोणी विचारणार असाल तर जरूर विचारा. मी मॅडम एक प्रश्न शेवटचा विचारते आणि आपण समारोपच करणार आहोत की घरातली माणसं असतात आणि नातेवाईक असतात, त्यांना खूप त्रास होतो, दुःख होतो, त्यांनी कसं सांभाळायचं हो स्वतःला? कधी कधी आपल्या अत्यंत जवळच्या आणि प्रेमाच्या माणसाला काही झालं की पण आतून तुटतो थोडं. तर अशा वेळी काय करायचं? मला वाटतं आपल्याला ना प्रत्येकाला एक कोणीतरी जिवलग मित्र किंवा मैत्रीण असतं की ज्याच्या बरोबर आपण ह्या गोष्टी अनुभव आपण शेअर करू शकतो. म्हणजे आता समजा बायकोला झालाय तर नवरा मग तिच्याशी ते बोलू शकणार नाही कदाचित, कारण तिचा त्रास वाढू नये असं वाटून तो तिच्याशी हे सगळ्या गोष्टी बोलेल असं नाही. पण मग एखाद्या मित्राशी ते बोलावं आणि ते ना दडपून ठेवू नये असं मला वाटतं की कुठेतरी त्याला एक ते बाहेर यावं. आणि पुष्कळ वेळा नुसतं त्याच्याबद्दल बोलून की अरे मला इतकी काळजी वाटते, पुढे काय होईल ह्याची काळजी वाटते, एवढं नुसतं जरी बोललं ना तरी सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. आणि जर अर्थातच खूप जास्त स्वरूपाचा त्रास होत असेल तर मग एखाद्या काउन्सिलर किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्यायला हरकत नाही. पण बहुतेक करून आपण कोणाशी तरी बोलत राहिलो ना तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो. थँक्यू मॅडम. एक संपूर्ण सकारात्मक जाणीव घेऊनच या कार्यक्रमातून आपण सगळे बाहेर पडत आहोत. मी परत एकदा सांगते की आपल्या परिचयातल्या सर्वांना आपण जे ऐकलं ते चांगले विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि यानंतर मी समारोपासाठी आणि आभारासाठी शौनक संसगिरी यांना विनंती करते. शौनक, आभारासाठी. येस. शुअर. नमस्कार मंडळी. एनजीएफ व सक्षम आयोजित वेबिनार व्याख्यानाच्या या दुसऱ्या पुष्पाच्या व्याख्यात्या व प्रसिद्ध बालरोग तज्ञ सौ अंजली मनोज बाटवडेकर यांनी आज आपल्या वेळात वेळ काढून आम्हाला बहुमोल आणि सकारात्मक जीवनाविषयी मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप आभार मानतो. तसेच सक्षमचे श्री सुरेश पाटील आणि विपुलभाई सोळंकी यांचेही मी आभार मानतो. हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत करणारी टीम सक्षमचे श्रीयुत यशोधन परमार व त्यांची टीम जसे सेजल मेहरा, खुशी सुदेन, कीर्ती जोशी, कार्तिकेय सतेजा, तेनसिया साबू, प्रिया संकला, ध्रुव कोठारी, ऋषिकेश राज, सय्यद अमीन अहमद, आदित्य विजय कुमार यांचेही मी आभार मानतो. तसेच आपल्या अप्रतिम निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमाचे सारथ्य करणाऱ्या सौ नीतामाळी मॅडम व येथे ऑनलाईन जमलेल्या सर्व श्रोतेगणांचेही मी आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम
विनायक गुळगुळेकर, विनोद धोंडो, संपूर्ण टीमचेही मी आभार मानतो. लवकरच आपण परत या वेबिनार व्याख्यानाच्या पुढच्या पुष्पामध्ये भेटू अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. या नोटवर आपण हा कार्यक्रम संपवतोय. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू व्हेरी मच.